या ठिकाणी इयत्ता 5वीचं आहे उदाहरण संग्रह 55 आहे. यात आपलं गणित फार छान आहे, दिसायला असं फार अवघड वाटतं पण फार सोपे आहे बघा. यात काय सांगितलंय, विधान बरोबर करा. काय सांगितलंय, विधान बरोबर करा. आपण प्रत्येक जण लक्ष देणार आहे गणिताकडे. बघा या ठिकाणी काय केलं मी, कंसामध्ये 1 गुणिला 7 कंसात बरोबर, दुसऱ्या कंसात म्हणजे बॉक्स दिलाय गुणिला 1, म्हणजे हा कंस आणि हा कंस कसा आला पाहिजे, सारखा आला पाहिजे. तर हा कंस आणि हा कंस सारखा आला पाहिजे. मग या ठिकाणी 7 1 काय उत्तर येतंय, 7 उत्तर येतंय. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी हा कंस मी इथं पण या कंसाचं उत्तर 7च यायला पाहिजे. म्हणजे मी इथे किती घेतला पाहिजे, आपण इथं 7 घेतला म्हणजे 7 1 7च येईल. बरोबर आहे. मग तिथं 7 येईल. आता खालचा कंस बघा. आता हे असं ज्याच्याकडे केलंय, हा जो बाण ज्याच्याकडे केलाय म्हणजे ते मोठं आहे, मोठं आहे. ठीक आहे. हे जर मोठं आहे म्हणजे या ठिकाणी हे म्हणजे या ठिकाणी बघा 5 चूक किती येतात, 20 यायला. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं, 20 हे मोठे दाखवायचे, 20 हे मोठे दाखवायचे. हा कंस आपला मोठा दाखवायचा आहे. मग या ठिकाणी कोणची संख्या घेतली म्हणजे या कंसापेक्षा लहान आहे. समजा या ठिकाणी 7 दुने किती, 7 दुने किती 14 येईल. परंतु जर 7 इथं जर 3 घेतलं तर 7 त्रिक किती होतील, 21 होतील. 7 त्रिक किती होतील, 21 होतील. मग 21 या 20 पेक्षा मोठे आहे का लहान आहे, मोठे. परंतु आपलं मोठं काय दाखवायचं आहे आपल्याला, हा कंस मोठा दाखवायचा आहे. म्हणून या ठिकाणी 2 चालेल का, मग 2 चालेल. या ठिकाणी 3 चालणार नाही. म्हणजे 7 दुने काय येईल, 14 येईल. कारण असं इथे दाखवलं म्हणजे हा कंस आपला मोठा दाखवायचा आहे. ओके. आता बघा या ठिकाणी 48 भागीला 3, परंतु हा कंस मोठा दाखवलेला आहे. कोणता, हा कंस मोठा दाखवलेला आहे. म्हणजे आता बघा म्हणजे आपला 48 भागीला जर आपण 3 केलं किती उत्तर येईल बघा. या ठिकाणी बघा याचे या कंसात उत्तर किती, समजा 3 1 3, किती उरला 1. मग 3 1 उरला म्हणजे किती संख्या राहिली, अरे 3. अरे या ठिकाणी आपल्याला 48 किती राहिले, 18 राहिले. मग किती आहे, 3 किती 18, 3 सकल 18. म्हणजे या ठिकाणी या कंसाचं उत्तर यायला लागले 16. मग या ठिकाणी हा कंस आपला मोठा दाखवायचा आहे. इथं 16 आलंय आता आपलं. मग हा आपला कंस मोठा दाखवायचा. अशी कोणती संख्या घ्यायची की जी 16 पेक्षा मोठी येईल. इथं कसे 5 ने कोणत्या संख्येला गुणलं तर मोठी येईल. 5 दुने 10 म्हणजे 16 पेक्षा लहान आले. 5 त्रिक 15 पुन्हा 16 पेक्षा लहान आले. 5 चूक 20 होईल. म्हणजे काय म्हणजे हा कंस काय, इथं 16 आले आणि इथं 20 झालं म्हणजे मोठा, म्हणून हा कंस मोठा झाला. ज्याच्याकडे गेला तो कंस मोठा, जे तोंड असते बाणाचं ज्याच्याकडे असलं ते मोठं असतं. लक्षात येईल. ओके. चला पुन्हा त्या 2 कंसाकडे बघा. या ठिकाणी 0 अधिक 1 या दोघांची बेरीज केली तर काय येणार आहे, इथे 1 उत्तर येणार आहे. परंतु काय सांगितलं या ठिकाणी हा कंस यांनी मोठा सांगितलाय. काय सांगितलं, हा कंस मोठा सांगितलाय. याचं उत्तर 1 आलं. याचं उत्तर या कंसात 0 अधिक 1 केला उत्तर किती आलं, 1 आलंय. आता हा कंस मोठा सांगितलाय या कंसापेक्षा. मग आता या ठिकाणी या दोन्ही कंसाचं उत्तर सुद्धा 0 यायला पाहिजे. मग या ठिकाणी 5 ने कोणत्या संख्येला गुणलं म्हणजे ती 1 पेक्षा लहान येईल. 5 ने जर आपण 0 ला जर गुणलं तर 5 0 0 येईल. थोड्या वेळापूर्वीच पाहिलं होतं आपण. मग 1 पेक्षा लहान काय येणार आहे, 0 आहे ना. कारण हा मोठा दाखवायचा आपला, हा कंस मोठा दाखवायचा. सरळ सरळ पुढचं गणित दिसतंय. 35 भागीला 7 आहे. 35 भागीला 7. आपण 35 भागीला जर 7 केलं, एका बाजूला जर भाग केला तर 5च्या पाड्या 7च्या पाड्या 7 5 35 म्हणजे जे उत्तर तर 5 येणार आहे. बरोबर आहे का. म्हणजे या कंसाचं येणार उत्तर जे 5 राहणार आहे. मग आपली तर फक्त 5 आणायचे. काय तर हा बरं हे चिन्ह कशाचं आहे ते आता बरोबरचं चिन्ह आहे. म्हणजे या कंसाच्या सारखाच हा कंस तयार करायचा आपला. मग कोणत्याही 2 संख्येची बेरीज करा म्हणजे ती किती यायला पाहिजे, 5 यायला पाहिजे. कारण हा कंस आणि हा कंस आपला सारखा दिसतो. कोणतीही 2 संख्या सांगा तिची बेरीज 5 येईल. 3 आणि 2
3 आणि 2 5 होती, 1 आणि 4 5 होती, 4 आणि 1 5 होती. झालं. आता बघा या ठिकाणी काय सांगितलं, आता हा कंस मोठा